नमस्कार. मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज. क्षेत्र कुठलंही असो, ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचत असतो आणि नेहमी आम्ही नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्या बातम्या, घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीन आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या बातमीविषयी आपल्याला काय वाटतंय खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बातमी आहे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्षमय जीवन जगत एक आदर्श निर्माण केलेल्या शिक्षकाची. ते शिक्षक आहेत नवभारत विद्यालय खरोसा, तालुका औसा, जिल्हा लातूर या शाळेचे परीक्षा प्रमुख आणि सहशिक्षक महादेव बलभीम औरादे. त्यांचा नुकताच कर्तव्यपूर्ती गौरव सोहळा पार पडला. खरोसा येथील लक्ष्मीबाई मंगल कार्यालय या ठिकाणी नवभारत विद्यालयाने त्यांचा हा गौरव सोहळा आयोजित केला होता. तो अत्यंत उत्साहात पार पडला. महादेव औरादे सर यांची कहाणी फार संघर्षमय आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षण घेऊन नोकरी केली. नोकरी करत करत इतर भावंडाचे हे थोरले होते, त्यामुळं इतर भावंडाची जिम्मेदारी यांच्यावर होती. त्यामुळं इतर भावंडांना शिक्षण देणं, त्यांना त्यांच्या पायावर उभा करणं, हे जबाबदाऱ्या सुद्धा त्यांनी पार पाडल्या. आणि नंतर राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था या संस्थेची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर धर्मवीर संभाजी विद्यालय भोसगाव, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी त्यांचे 5वी ते 10वी एक शाळेचं युनिट चालू आणि ही शाळा स्थापन करून अनेक युवकांना त्या ठिकाणी शिक्षक म्हणून एक रोजगार निर्मिती करण्याचं काम केलं. आणि या शाळेवर सुद्धा उच्च गुणवत्तेची परंपरा त्या शाळेवर त्यांनी कायम ठेवली. हे तर केलंच, पण त्यांची ही मुलं, त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी अपत्य आहेत. थोरला मुलगा इंजिनियर झाला, मुलगी आणि मुलगा हे MBBS डॉक्टर झाले. तरी त्या संघर्षातून निर्माण झालेली ही यशोगाथा खरोखरच एक आदर्श ठरणारी. तर यावेळी त्यांच्या कर्तव्यपूर्ती गौरव सोहळ्यामध्ये नवभारत विद्यालयाचं सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी आणि इतर नातेवाईक, मित्रपरिवार बहुसंख्येनं हजर होता. तर या गौरव सोहळा कार्यक्रमाच्या सुरुवातीला आलेल्या सर्व पाहुणे, नातेवाईक आणि मित्रपरिवारांचा, शाळेचा सर्व स्टाफ आणि संस्थेचे संचालक मंडळ यांच्याकडून शाल आणि पुष्पहार घालून सर्वांचं स्वागत करण्यात आलं. सर्व आलेले पाहुणे आणि मित्रपरिवार शाळा आणि संस्थेच्या वतीनं पुष्पहार आणि शाल घालून सत्कार करण्यात आला, स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सत्कार मूर्ती महादेव औरादे सर यांच्याविषयी गौरव गीत नवभारत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. नवभारत विद्यालय आणि संस्थेच्या वतीनं औरादे सर यांचा सहपत्नी असा यथोच्च सत्कार आणि सन्मान केला. औरादे सर संस्थापक सचिव असलेल्या धर्मवीर संभाजी विद्यालयाचे सर्व शिक्षक, स्टाफ यांनी पण औरादे सरांना विठ्ठलाची मूर्ती भेट देऊन सन्मान केला. तर आपला सहकार्य आपल्याला सोडून जात आहे, त्याचं दुःख आणि विरहाची भावना कशी असते याविषयी मुखद्दर का सिकंदर चित्रपटातलं गीत गाऊन पवार सर यांनी सर्व मंगल कार्यालय, सर्व सभागृह भावुक वातावरण निर्माण केलं.
या सेवापूर्ती गौरव सोहळ्याप्रसंगी काही मान्यवरांनी औरादे सराविषयी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. चला त्या पाहूया. औरादे सर हे आज नियत वयोमानानुसार 39 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत. पण मी सरांना या नवभारत विद्यालयामध्ये 22 वर्षापासून त्यांच्या सहवासात आहे. सरांचं व्यक्तिमत्व असं आहे की जसं एखाद्या क्रिकेटच्या टीम मधला अष्टपैलू खेळाडू असतो तशा पद्धतीने सरांनी या नवभारत विद्यालयामध्ये कार्य केलंय. मग तो परीक्षा विभाग असो, सहल प्रमुख म्हणून सहल काढणे असो किंवा टीचिंगचं काम असो, या सर्व क्षेत्रामध्ये सरांचं काम उल्लेखनीय आहे. आणि सरांच्या सहवासामध्ये आम्हालाही भरपूर काही शिकायला मिळालं. कारण सरांचं कार्य हे अतिशय उल्लेखनीय कार्य आहे. कारण सरांनी शाळेमध्ये कोणतंही काम देऊ द्या, सरांनी मन लावून मनाने काम केलेलं आहे आणि ते काम यशस्वी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सरांचं कार्य हे उल्लेखनीय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यावर संस्कार करणे आणि म्हणूनच त्यांच्या घरातले स्वतःची मुलं सुद्धा आज या चांगल्या पदावर आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे सरांनी केलेली कामाची पोचपावती म्हणजे त्यांचे विद्यार्थी बनणं हे आहे. आणि सरांचं कार्य आणखी एक सांगतो तुम्हाला, सर हे कोणतंही कार्य मग ते 10वीला मराठी शिकवणं असेल किंवा 5वीला गणित शिकवणं असेल आणि किंवा मैदानावर खेळाचे धडे देणे असेल, हे कोणत्याही क्षेत्रामध्ये सरांनी मन लावून कार्य केलेलं आहे. त्यामुळे सरांचं व्यक्तिमत्व मला वाटतं अष्टपैलू असे व्यक्तिमत्व आहे. मला या प्रसंगी एवढंच सरांविषयी सांगावं वाटतं. धन्यवाद. नमस्कार. आज माझे मोठे बंधू आदरणीय महादेव बलभीम औरादे हे 39 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर शिक्षकी पेशामधून आज सेवानिवृत्त होत आहेत. एका कठीण प्रसंगातून संघर्षमय जीवन जगताना आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन कसं जायचं, एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे मोठे बंधू आदरणीय महादेव औरादे. आज ते प्रदीर्घ 39 वर्षाचा कालावधी पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचं पुढील आयुष्य हे बरबाटीचं सुखी समाधानाचं जावं हे मी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होऊन मागणी करतो. धन्यवाद. आज आमच्या राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय शिक्षण संस्था अस्ताका सर संचलित धर्मवीर संभाजी विद्यालय भोसगा या संस्थेचे सन्माननीय सेक्रेटरी तथा सचिव साहेब माननीय महादेवरावजी बलभीमराव औरादे यांच्या 39 वर्षाच्या सेवेनंतर आज त्यांचा सेवापूर्ती गौरव संपन्न होत आहे. खरोखर आम्हाला सगळा मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं आज एक आनंदाचा क्षण आहे. ज्या सरांनी आपलं आयुष्य विद्यार्थ्याच्या ज्ञानासाठी, समाजसेवेसाठी आणि त्याचबरोबर सगळ्या दीनदलितांच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा प्रयत्न केला. अशा सरांचा आज गौरव होतोय. खरोखर एक अभिमानास्पद बाब आहे. आम्हा सगळ्यांना आनंद वाटतो. ज्या प्रमाणामध्ये सरांनी आपलं उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबासाठी व्यतीत करावं, समाजसेवेसाठी घालवावं, स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या प्रापंचिक कार्याकडे सुद्धा लक्ष देऊन आपलं उर्वरित कार्य करावं. आम्हा सर्व शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक यांच्या वतीनं, विद्यार्थ्याच्या वतीनं आम्ही सराबद्दल अभिष्ट चिंतून या ठिकाणी मी माझे 2 शब्द व्यक्त संपवतो. मी प्राचार्य वसंतराव लांडे, एरंडी. औरादे साहेबाचा कार्यक्रम जो झाला फार चांगला आहे. औरादे साहेब जे कष्टाळू, प्रामाणिक, झटणारे माणसं आहेत. त्यांनी हजारो मुलं तयार केली. चारित्र्यवान एका खेड्यातला माणूस या ठिकाणी येऊन काम करतो, प्रामाणिकपणे काम करतो. हजारो माणसं त्यांनी जमा केली, मुलं जमा केली, विद्यार्थी जमा केली आणि त्यामुळे त्यांचं फार मोठं आजचा जो कार्यक्रम जो झाला तो फार चांगला झाला. त्यामुळे त्यांच्यामुळेच हे सर्व लोक आले, जमले. त्यामुळे त्यांचं आभार. केवळ किरकोळ रजा, वर्षातल्या 12 रजापैकी मी काही रजा उपभोग होतो. बाकीच्या सर्व 400 रजा
ह्या अशाच गोष्टीसाठी मी अर्ज केलेला आहे. म्हणून मी शाळा हे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये असणारी विद्यार्थी माझं दैवत आहे आणि त्याची पूजा ही माझी सेवा आहे आणि समाजाचा आशीर्वाद हा सेवा आहे. या दृष्टिकोनातून मी या शाळेमध्ये काम केलं आणि हे काम करत असताना कधीही मी माझ्या आणि ज्यानं मला घेतलं माझे वडील बर्भिमरावराजे, माझी माता सुभद्रा आणि बसलेले माझे सुट्ट्या आलेले त्या ठिकाणी आमचं 5 जणांचं कुटुंब, 5 जण चुलते, 5 चुलत्या, 6 आत्या, प्रत्येकाला शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, माझं वय सध्या 27 वर्ष आहे. मी लहानपणापासून जन्मल्यापासून पाहतोय डिसिप्लिन आणि कष्ट ह्याला काय म्हणतात तर ते फक्त मी मम्मी पप्पापासून बघितलेलं आहे. डिसिप्लिन कशाला म्हणतात, दररोज सकाळी पहाटे उठणं 5 वाजता न चुकता. मी जेव्हापासून जन्मलो आहे 27 वर्ष झालं मला. 27 वर्ष एक पण दिवस असा नाही गेला की जे 5च्या नंतर उठलेले पप्पा. डिसिप्लिन काय म्हणतात ते पप्पाला पाहिलं आणि कष्ट सोबत साथ देणं हे कोणाला पाहिलं तरी मी माझ्या मम्मीला पाहिलं. थोडंसं मी जरी कोणाचे